तुमच्या माहितीसाठी सरकारी कामांसाठी किंवा एखाद्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अनेकदा आपल्याला एजंट्स किंवा मध्यस्थी भेटतात. तुमचं काम मी लवकर करून देतो किंवा हे नियम तुमच्यासाठी शिथिल करतो अशी खोटी आश्वासनं बरीच दिली जातात. विशेषतः महिलांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. पण अशा खोट्या आश्वासनांना बळी पडल्यामुळे फक्त तुमचं कामच अडत नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा धोक्यात येतं. जेव्हा अशी फसवणूक समोर येते तेव्हा कुटुंबामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि त्याला सगळ्यात जास्त त्रास त्या महिलेला सहन करावा लागतो. केसेस आहेत या समोर आलेल्या सगळ्या. अशा वेळी आपण काय करू शकतो, अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, एक समजून घ्या की सरकारी कामाची एक ठराविक पद्धत असते. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा थेट संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांशी आपण बोलू शकतो. जर कुणी तुम्हाला पैशांची मागणी करत असेल किंवा चुकीच्या मार्गाने काम करून देतो असं सांगत असेल तर लगेचच सावध व्हा. जर तुमची फसवणूक झाली असेल तर गप्प बसू नका. SCB किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं तक्रार करा. तुमची भीतीच अशा गुन्हेगारांना बळ देते. कुटुंबानं सुद्धा अशा वेळी महिलेला दोष देण्याऐवजी तिच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. अधिकृत मार्गांचाच अवलंब करा आणि आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे हे विसरू नका. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.